नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अंडा फ्राय कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 3 उकडून अंडी घेतलेली आहेत। ती अंडी मध्ये कट करून घेतलेली आहेत आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये। इथे मी मॅगी मसाला घेतला आहे। मॅगी मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता। थोडीशी हळद घेतली याच्यामध्ये। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। याच्यात थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करायची आपण। ही बघा, इथे ही पेस्ट आपण तयार केलेली आहे। आता ही प्रत्येक अंड्याला आपण लावून घ्यायची आहे। बघा, आता इथे मी सगळ्या अंड्यांना अशीच पेस्ट लावून घेणार आहे। हे बघा, इथे मी सगळ्या अंड्यांना व्यवस्थित पेस्ट लावून घेतलेली आहे। आता मी इथे तव्यावर तेल तापत ठेवलेलं आहे। आता एक अंडं त्याच्यावर टाकणार आहे। हे अंडं आपण उलटं टाकायचं आहे पहिल्यांदा। ही बघा, आता ही सगळी अंडी मी इथे तव्यावर टाकलेली आहेत। आता 5 मिनिटांनी ही परतायची आपण। बघा, इथे आता 5 ते 10 मिनिटं झाली आहेत। अंडी व्यवस्थित भाजली आहेत। तर मी गॅस बंद करते। आता मी इथे एका डिशमध्ये ही अंडी काढून घेतली आणि त्याच्यावरून ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। हे बघा, इथे आपले अंडा फ्राय तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।